लोक तुम्हाला नापसंत का करतात यामध्ये? आता पहिला जो भाग आहे तो आहे, का लोक तुम्हाला नापसंत करतात? त्यातला जो पहिला भाग आहे तो हा आहे, सत्याच्या मार्गावर तुम्ही चालत असतात म्हणून लोक तुम्हाला नापसंत करतात. पहिला जो मुद्दा आहे, जर तुम्ही लिहित असाल तर तुम्ही लिहू शकता. पहिला जो मुद्दा आहे तो हा आहे, की तुम्ही सत्याच्या मार्गावर चालत असतात म्हणून लोक तुम्हाला नापसंत करतात. आणि यासाठी आपण योहानाचं जे पुस्तक आहे 15वा अध्याय आणि 18 ते 19 ही जी 2 वचनं आहे, यावेळेला आपण ही वाचणार आहोत आणि ह्या वचनातून आपण हा जो मुद्दा आहे, हा आपण समजून घेणार आहोत. योहान 15वा अध्याय 18 आणि 19 वचन. जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे, हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते, परंतु तुम्ही जगाचे नाही, मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी प्रभू येशू हा आपल्याला लोक आपल्याला नापसंत का करतात याविषयीचं खरं जे कारण आहे ते सांगत आहे. आणि खरं कारण काय आहे, तर प्रभू या ठिकाणी सांगत आहे, जर जग तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्या अगोदर त्यांनी माझा द्वेष केला. आता लक्ष द्या, येशूचा द्वेष हा लोकांनी काय केलं माहिती का? कारण येशू हा सत्याच्या मार्गाने मानव देहामध्ये परिपूर्णरित्या चालणारा असा व्यक्ती होता. आणि ज्या वेळेला तुम्ही येशूच्या मार्गावरती पाऊल टाकून चालू लागतात, ज्या वेळेला तुम्ही सत्याच्या मार्गावरती पाऊल टाकून चालू लागतात, त्यावेळेला तुम्हाला देखील अशा प्रकारच्या नापसंतीचा सामना लोकांकडनं करावा लागत असलेला तुम्हाला पाहायला भेटतो. आणि बघा, सत्याने चालणाऱ्या लोकांना नेहमी जगाच्या विरोधाचा जो आहे ना, तो सामना करावा लागतो. तुम्ही जितकं देवाला अनुसरून सत्याने जीवन जगाल तितकं जास्त तुम्हाला हे जाणवल, की जास्तीत जास्त विरोधाचा जो सामना आहे तो करावा लागत आहे. आणि हा जो सामना विरोधाचा करावा लागतो ना, हा त्या लोकांकडून आपल्याला होत असतो किंवा अ, ते लोक करत असतात ज्यांना सत्य आवडत नाही. ज्यांना सत्य काय आवडत नाही? ज्यांना सत्य आवडत नाही. आणि बघा, येशूला देखील विरोधाचा जो सामना आहे ना, तो करावा लागला. कारण येशू हा मानव देहात सत्याने चालणारा पहिला असा परिपूर्ण काय होता माहिती का व्यक्ती होता. आणि आपल्याला येशूविषयी अधिक जास्त समजून जर घ्यायचं असेल तर मग आपल्याला लूक सुवर्तमान 19 अध्याय आणि त्याचं 39 वचन आहे. लूक 19 अध्याय आणि त्याचं 39 वचन. तेव्हा लोक समुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी, आपल्या शिष्यांना दटवा. बघा, आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की येशू हा न केवळ सत्याच्या मार्गावरती चालणार होता, परंतु जे काही सत्य आहे ते तो लोकांना शिकवत देखील होता. आणि येशूच्या त्या शिकवणीमुळं, येशूच्या त्या सत्याच्या शिकवणीमुळं अनेकांच्या जीवनामध्ये आपल्याला बदल जे आहे ते पाहायला मिळत होते. आणि लोकांच्या जीवनामध्ये झालेले जे बदल आहे ना, ते परुषी वर्गाच्या लोकांना आवडले नाही. आणि म्हणून त्यांनी येशूच्या कामामध्ये अडखळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता अनेक वेळा ज्या वेळेला तुम्ही सत्याच्या मार्गाने चालतात आणि तुम्ही इतरांवरती ज्यावेळेस त्या मार्गाच्या सहाय्याने प्रभाव टाकतात आणि ते देखील सत्याच्या मार्गाने चालण्याकरता तयार होतात, त्यावेळेला
तुम्हाला देखील अनेक विरोधाचा जो सामना आहे तो करावा लागत असतो, कारण तो येशूने देखील केला. आपण आज ह्या वेळेला हा विषय यासाठी समजून घेत आहोत, की अनेक वेळा लोक आपल्याला नापसंत करतात, परंतु ते ज्यावेळेस नापसंत करतात ना, त्यावेळेला आपण निराश होऊन जातो. त्यावेळेला आपण हताश होऊन जातो. त्यावेळेला आपण ज्या गोष्टींमुळे ते आपल्याला नापसंत करतात ना, त्याच गोष्टी करण्याचं आपण काय करतो माहिती का, थांबवून देतो. बघा, ह्या ठिकाणी येशूने त्याला लोकांनी नापसंत केल्यानंतर पण तो जे करत होता ना, ते करणं त्याने थांबवलं नाही. आणि तो काय करायचा माहिती का, तो सत्याच्या मार्गाला धरून चालत होता. ज्यावेळेस तो ह्या भूतलावरती मानव देहामध्ये जीवन जगत होता त्यावेळेस. बघा, आणखीन एक आपण पाहतो की योहानाचं पुस्तक, त्याचा जो 16वा अध्याय आहे, योहान 16वा अध्याय आणि त्याचं जे 14वं वचन आहे ते आपण वाचू. योहान 16वा अध्याय 14 वचन. तो माझा गौरव करील, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल. व्हेरी गुड. आपण पाहतो ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जो आहे ना, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला अतिशय महत्वाची गोष्ट ह्या ठिकाणी 16व्या अध्यायामध्ये जे लोक अडखळल्या जात होते ना, त्यांना शिकवताना आपल्याला दिसून येत आहे. आणि ह्या ठिकाणी येशूने ज्या गोष्टी आपल्याला ह्या ठिकाणी सांगितलेल्या आहे, त्या समजून घेण्याकरता आपल्याला हा संपूर्ण जो शास्त्र भाग आहे ना, तो वाचणं गरजेचं आहे. आणि ह्या शास्त्र भागामध्ये आपण पाहतो की जे अ, शास्त्री होते, जे परुषी होते, त्यांनी येशूचं काय केलं माहिती का, येशूचं त्यांनी द्वेष केला आणि येशूला त्यांनी नापसंत केलं. आणि असं त्यांनी येशूला का केलं माहितीये का, कारण येशूचे खूप जे अनुयायी होते ते दिवसेंदिवस वाढत चाललेले होते. आणि येशूचे अनुयायी हे दिवसेंदिवस त्याच्या सत्याने चालणाऱ्या त्या वागणुकीमुळे वाढत चालला असल्या कारणामुळं शास्त्री आणि फरीसींना त्या ठिकाणी ही गोष्ट आवडली नाही आणि त्यांनी येशूला नापसंत करायला सुरुवात केली. आता हे फक्त येशू सोबतच घडलं असं नाही, हे तुमच्या सोबत देखील घडतं. आणि तुमच्या सोबत हे काय घडतं माहिती का, कारण तुम्हाला येशू काय आहे हे कळालेलं आहे आणि ज्याप्रमाणे येशू ह्या भूतलावरती राहून सत्याच्या मार्गाने चालला, तसं तुम्ही चालत असल्या कारणामुळं लोकांना तुमचं हे सत्याने चालणं आवडत नाही आणि म्हणून ते तुम्हाला नापसंत करू लागतात. हा पहिला मुद्दा आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे की लोक का तुम्हाला नापसंत करतात. तर दुसरा जो मुद्दा आहे तो हा आहे की तुम्ही तुमचं जीवन हे पवित्र ठेवतात म्हणून लोक तुम्हाला नापसंत करतात. ठीक आहे, पहिला मुद्दा आपण बघितला की तुम्ही सत्याच्या मार्गावर चालतात म्हणून लोक तुम्हाला नापसंत करतात. दुसरा जो मुद्दा आहे तो हा आहे की तुम्ही तुमचं जे जीवन आहे ते पवित्र ठेवतात म्हणून लोक तुम्हाला नापसंत करतात. आणि हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपल्याला पहिले पेत्र त्याचा 4था अध्याय आणि त्याचं 4थं वचन आपण काढूया यावेळेला. पहिले पेत्र 4था अध्याय आणि 4थं वचन. तुम्ही त्यांच्या बेतालपणात त्यांना सामील होत नाही, याचे त्यांना नवल वाटून ते तुमची निंदा करतात. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की असा वर्ग आहे की ज्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांच्यासारखं वागा. असा एक वर्ग आहे ज्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांच्यासारखं वागावं, परंतु तुम्ही त्यांच्यासारखं वागत नसल्या कारणामुळं ते तुम्हाला नापसंत करतात. तुम्ही त्यांच्यासारखं वागत नसल्या कारणामुळं ते तुमची निंदा करतात. आता लक्ष द्या, हा जो वर्ग आहे ना, ज्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांच्यासारखं वागावं, ह्या लोकांची जी वागणूक आहे ना, ती आपल्याला वचन 3 मध्ये पाहायला भेटते. बघा, वचन 3 मध्ये त्यांची वागणूक कशी आहे. कारण परराष्ट्रीयांना आवडणारी कृत्य करण्यात, म्हणजे कामासक्ती, विषय वासना, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली,
व निषिद्ध मूर्तीपूजा यात चालण्यात तो जो काळ गेला तितका पुढे. हा, व्हेरी गुड. आता लक्ष द्या, ज्या वेळेला तुम्ही व्यसन करत नाही, चांगलं जीवन जगतात. एकेकाळी व्यसन करत होते, परंतु आता तुम्हाला देव काय आहे हे कळालं असल्या कारणामुळं आता तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आलेलं आहे. आता तुमचं जे जीवन आहे ना, ते तुम्ही पवित्रपणे जगू लागलेले आहात. आणि आता तुमचं पवित्रपणे जे काही जीवन जगण्या संदर्भाचं जे काही रुटीन आहे ना, ती ज्या लोकांमध्ये तुम्ही पूर्वी दिवस घालवले होते त्यांनी ती बघितली. आणि आता त्यांना तुमचं जे पवित्र जीवन आहे ना, जे तुम्ही जगत आहात ते आवडत नाही. आणि म्हणून ते काय करता माहिती का, ते तुम्हाला नापसंत करू लागतात. आणि ते तुम्हाला अशा प्रकारे नापसंत का करू लागतात माहिती का, कारण आता तुम्ही त्यांच्या बैठकीमध्ये बसत नाही. कारण आता जे तुम्ही ते जे करतात ना, ते तुम्ही करत नाही. परंतु ते अनेक वेळा तुम्हाला प्रलोभन टाकून त्यांच्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतील, करत राहतील, करण्याच्या अनुषंगाने तुमच्याकडे ते येतील देखील. पण अशा वेळेला ज्यावेळेला तुम्ही त्यांना प्रतिसाद देत नाही ना, त्यावेळेला ते तुम्हाला नापसंत त्यावेळेला तुम्ही त्यांना नापसंत होतात. आणि त्यावेळेलाच ते तुमची जी निंदा आहे ना, ते करू लागतात. दुसरा जर भाग जर बघितला ना, तर आपण पाहतो की विषय वासना म्हणजे काय? कोणता तरी विषय घ्यायचा आणि त्या विषयावरती वायफट चर्चा करत बसायची. निंदा करणं आहे, चुगली करणं आहे, लावालावी करणं आहे, उणं-धुणं काढणं आहे. एकेकाळी तुम्ही त्या ग्रुपमध्ये सामील होता. परंतु आता तुम्हाला पवित्र जीवन काय आहे, हे समजलं असल्या कारणामुळं तुम्ही ते लोकं आणि तो ग्रुप काय केलेला आहे, तुम्ही तो सोडलेला आहे. आता त्या लोकांमध्ये तुम्ही काय करत नाही, बसत नाही. तर हे त्या लोकांना आवडत नाही आणि म्हणून तुम्हाला ते नापसंत करतात. तुमचं अशा प्रकारचं पवित्र जीवन जगणं त्या लोकांना आवडत नाही, म्हणून ते तुमची काय करतात माहिती का? ते तुमची निंदा करतात. लक्ष द्या, पापी जीवनातून बाहेर पडून पवित्र जीवन ज्यावेळेस तुम्ही जगतात ना, त्यावेळेला तुमचं ते पवित्र जीवन इतरांच्या दृष्टीला काय होतं माहिती का? विचित्र वाटतं. तुमचं ते पवित्र जीवन जगणं इतरांना काय होतं माहिती का? इतरांना ते ते आवडत नाही इतरांना. आणि म्हणून ते काय करतात माहिती का? म्हणून ते जे आहे ना, ते तुमचा द्वेष करतात आणि ते तुमच्या विरोधामध्ये अनेक जे षडयंत्र आहे ते पण देखील ते करायचं मागं पुढं काही करत नाही, विचार करत नाही. आपण ज्यावेळेस दानिएलचं पुस्तक वाचतो ना, दानिएलचं पुस्तक पहिला अध्याय आणि 8 वचनामध्ये, तर त्या दानिएलच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये दानिएलाने काय केलं माहिती का? स्वतःला अपवित्र होऊ नाही दिला. त्या ठिकाणी चान्सेस भरपूर होते स्वतःला अपवित्र करून घेण्याचे. भरपूर चान्सेस होते आपलं माफ करा दानिएलासमोर. पण दानिएलाने त्या ठिकाणी आपण पाहतो की स्वतःला अपवित्र होऊ दिलं नाही. स्वतःला अपवित्र त्याने होऊ दिलं नाही. त्याने स्वतःला पवित्र ठेवलं. लक्ष द्या, अनेक वेळा काय होतं माहिती का? आपण अपवित्र जीवन जगावं म्हणून अनेक जे प्रलोभन आहेत ना, ते दाखवण्यात येतात, ते देण्यात येतात. परंतु त्या प्रलोभनाच्या वेळेला तुम्ही जागरूक असणं फार गरजेचं आहे. फार गरजेचं आहे. बघा, दानिएलचं पुस्तक पहिला अध्याय आणि 8वं वचन काय म्हणते? राजा खात असे ते मिष्टान व पीत असे तो द्राक्षरस, यांचा आपणास विटाळ होऊ द्यायचा नाही, असा दानिएलाने मनात निश्चय केला. म्हणून त्याने खोजाच्या सरदाराला विनंती केली की मला याचा विटाळ नसावा. व्हेरी गुड. दानिएलाने मनामध्ये निश्चय केलेला होता की मी स्वतःला अपवित्र करून घेणार नाही. मी स्वतःला अपवित्र करून घेणार नाही, अशा प्रकारचा निश्चय दानिएलाने त्या ठिकाणी केलेला होता. लक्ष द्या, दानिएला समोर अनेक चांगली चांगली पक्वानं होती. तिथं बघा वचनामध्ये स्पष्ट पण लिहिलेलं आहे, राजा खात होता असे
जे काही मिष्ट अन्न आहे ना, म्हणजे अतिशय स्वादिष्ट, अतिशय चांगलं, जो राजा खायचं तेच. अशा प्रकारच्या चांगल्या भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी दानिएलाला केलेली असताना देखील दानिएल त्या ठिकाणी त्या त्या खोजाला म्हणाला की हे अन्न जे आहे ना, हे अन्न खाऊन मी माझ्या स्वतःला अपवित्र करून घेणार नाही. अनेक वेळा ज्या वेळेला तुम्ही पवित्र जीवन जगू लागतात ना, ज्या वेळेला तुम्हाला पवित्र जीवन काय आहे हे कळालं, ज्या वेळेला तुम्हाला हे कळालं की अपवित्रता काय आहे, त्यावेळेला तुम्ही निवड केली की मी इथून पुढं अशा कोणत्याच गोष्टी करणार नाही जेणेकरून माझं जीवन, माझा परिवार जो आहे ना, तो विटायला जाईल, अशा कोणत्याच गोष्टी करणार नाही, असा निर्णय ज्यावेळेला तुम्ही करतात ना, त्याच्या नेक्स्ट सेकंदाला तुमच्या समोर अनेक प्रलोभन येतात की तुम्ही ते करावं म्हणून. ज्या वाईट गोष्टी करणं तुम्ही सोडलेलं आहे, त्या वाईट गोष्टी तुम्ही परत कराव्या म्हणून अनेक जे प्रलोभन आहे ना, ते तुम्हाला देण्यात येतात अशासाठी की तुम्ही परत त्या गोष्टींमध्ये अडकल्या जा. लक्ष द्या. परंतु अशा वेळेला तुम्ही जागरूक असणं फार गरजेचं आहे की मला ते करून स्वतःला अपवित्र करून घ्यायचं आहे की मला त्यापासून दूर राहून मला पवित्र जीवन जगायचं आहे. हा निर्णय तुम्ही त्यावेळेला करणं फार गरजेचं आहे. कारण अनेक प्रलोभन तुमच्या समोर तुमचे मित्र घेऊन येत असतील, तुमचे तुमचे नातेवाईक घेऊन येतील, तुमच्या ओळखीचे लोक घेऊन येतील. परंतु अशा वेळेला तुम्ही तुमच्या मनामध्ये एक गाठ दानिएला सारखी मारणं गरजेचे आहे. तीही काही जरी झालं तरी मी स्वतःला अपवित्र करणार नाही, मी पवित्र जीवन जगेल. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचा दृढ निश्चय करतात ना, त्यावेळेला लोक तुम्हाला नापसंत करू लागतात. तुम्ही लोकांना आवडत नाही. लोक तुमचा हेवा करू लागतात, लोक तुमचा मत्सर करू लागतात, लोक लोक तुमची निंदा करू लागतात. लोक त्या लक्ष द्या, लोक तुम्हाला नाकारत असले तरी पण आहे ना, तुम्ही पवित्रता तुमच्या जीवनामध्ये दृढ धरून ठेवायला पाहिजे. लोक नाकारत नाही, नाकारू द्या, काही हरकत नाही. एखादा व्यक्ती आलेला आहे, अरे चला आपण आपल्या बैठकीमध्ये, लक्ष द्या, त्यावेळेला निर्णय घ्या की तुम्ही पवित्रतेला धरून राहाल आणि अशा प्रकारच्या अपवित्रतेला तुम्ही नाकाराल, त्यावेळेला तुम्ही तुम्ही लोकांकडनं नापसंत केले जाल. लोक तुमचा द्वेष करतील. लोक तुम्हाला लोक तुम्हाला बरं वाईट देखील म्हणायला कमी करणार नाही. लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण हा विषय शिकत आहोत की लोक तुम्हाला नापसंत का करतात आणि ते करतात त्यानंतर ते कशा प्रकारे तुम्हाला त्यांच्या त्यांच्या एकंदर सर्व दुष्टतेचा सामना करावा लागतो. त्याचा दुसरा मुद्दा हा आहे की तुमचं जीवन हे पवित्र असतं म्हणून ते तुम्हाला नापसंत जे आहे ते करू लागतात. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे देवाने तुम्हाला दिलेल्या वरदानामुळे लोक तुमचा द्वेष व मत्सर करू लागतात. तिसरा जो मुद्दा आहे, अनेक वेळा तुमच्यामध्ये खूप टॅलेंट असतं किंवा तुमच्यामध्ये देवाने दिलेले वरदान तुमच्यामध्ये असतात आणि तीच वरदाने किंवा ते टॅलेंट इतर लोकांमध्ये नसत असल्या कारणामुळं ते तुम्हाला द्वेषाच्या भूमिकेमध्ये आणि मत्सरच्या भूमिकेमध्ये असलेलं दिसून येतं. आपण पाहतो की उत्पत्तीचं पुस्तक याचा जो 37वा अध्याय आहे ना, त्याच्या 4 पासून तर 11 पर्यंत जर आपण वाचलं ना, तर त्या ठिकाणी आपल्याला एक फार सुंदर असा वृत्तांत पाहायला भेटतो आणि तो जो वृत्तांत आहे ना, तो योसेफा संदर्भात आहे. योसेफ जो आहे ना, लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण ज्यावेळेस हा संपूर्ण शास्त्र भाग वाचतो ना, तर ह्या शास्त्र भागामध्ये आपल्याला हे दिसून येतं की ज्या वेळेला योसेफाच्या भावांनी त्याचा काय केला माहिती का, मत्सर केला, त्याचा द्वेष केला. पण तो काय केला माहिती का, ज्या वेळेला आपण 4 पासून तर 11 पर्यंत ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी आपल्याला हे पाहायला भेटतं की परमेश्वर देवाने योसेफला
विशेष स्वप्न काय केली होती, दिलेली होती. विशेष स्वप्न. आणि ती जी स्वप्न आहे ना, ती तो आपल्या भावांना जेव्हा सांगतो ना, त्यावेळेला ते भाऊ त्याचा मत्सर करू लागतात. त्यावेळेला ते जे भाऊ आहे ना, त्याचा द्वेष करू लागतात. आणि लक्ष द्या, योसेफच्या भावांनी त्याला त्याच्या स्वप्नामुळे आणि त्याचे जे वडील आहे ना, त्याच्यावरती खूप प्रेम करायचे, म्हणून त्याला नापसंत केलेलं होतं. कधी-कधी आपल्याबरोबर बी अशा गोष्टी घडतात. योसेफाबरोबर ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. अनेक वेळा होतं काय माहिती का? देवाने आपल्याला विशेष दानांनी भरलेलं असतं आणि ते दान दुसरं कोणाकडे नसल्या कारणामुळं लोकं आपला मत्सर करू लागतात, लोकं आपला हेवा करू लागतात, लोकं आपला द्वेष करू लागतात आणि लोकं जे आहे ना, अशा प्रकारे वागून आपल्याला काय करतात माहिती का? लोकं आपल्याला देवाने दिलेलं जे वरदान आहे ना, त्याच्यापासून भटकवण्याचा किंवा आपण त्या वरदानाच्या विपरीत जाऊन काहीतरी देवाच्या दृष्टीमध्ये अयोग्य गोष्टी करण्याकरता ते आपल्याला उकसवत असतात. परंतु अशा तुम्ही सांभाळून राहणं फार गरजेचं आहे. कारण लोक तुमचा द्वेष किंवा मत्सर करू लागतात ना, का माहिती का? जेव्हा देव तुम्हाला काय करतो? आशीर्वाद द्यायला लागतो त्यावेळेला. देवाचे आशीर्वाद ज्यावेळेस तुम्हाला मिळत असतात ना, त्यावेळेला आपल्याला हे पाहायला भेटतं, की जास्तीत जास्त लोकं जे आहे ना, ते आपला द्वेष करू लागतात. जास्तीत जास्त लोकं जे आहे ना, ते आपला हेवा करू लागतात. जास्तीत जास्त लोकं जे आहे ना, ते आपल्याला नापसंत करू लागतात. लक्ष द्या, योसेफाच्या भावांनी योसेफाला नापसंत केलं. आणि आपण त्याचं 5वं वचन वाचू का? 5वं वचन, उत्पत्ती 37:5. युसुफाला एक स्वप्न पडले, हे त्याने त्यांना सांगितले. तेव्हा तर ते त्यांना त्याचा अधिकच द्वेष करू लागले. हां. देवानी विशेष स्वप्नाचं जे काही विशेष जी काही स्वप्न आहेत ती योसेफाला दाखवली होती, दाखवली होती, दिली होती त्याला. आणि तो अतिशय अ, अतिशय काय म्हणता ना, प्रामाणिकपणाने आपल्या भावांना त्या गोष्टी सांगण्यासाठी गेला. पण वचनात काय लिहिलं माहिती का? वचनात दिलेलं आहे, की ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. म्हणजे पहिले ते करायचे. कशामुळे करायचे? कारण योसेफावरती त्याचा जो बाप आहे ना, तो फार प्रेम करायचा आणि म्हणून इतर भाऊ त्याचा द्वेष करायचे. पण अधिक जास्त द्वेष ते केव्हा करू लागले माहिती का? ज्यावेळेला देवाने योसेफाला विशेष स्वप्न दिली आणि ती त्याने आपल्या भावांना सांगितली ना, तेव्हा ते त्याचा विशेष अधिक द्वेष व्यक्त करू लागले. कधी-कधी आपल्याबरोबर ह्या गोष्टी घडतात. परंतु लक्ष द्या, आपण देवाने दिलेल्या ज्या काही विशेष गोष्टी आहे आपल्याला, वरदान आहे, टॅलेंट आहे किंवा जे काही चांगले गुण आहेत ना, त्या गुणांचा वापर आपण नेहमी इतरांसाठी नम्रतेने केला पाहिजे आणि त्या गुणांचा वापर योग्य गोष्टी करण्यासाठी केला पाहिजे. कारण लोक जर तुमचा द्वेष करतात, तर तुम्ही परतून त्यांचा द्वेष करावा यासाठी तुम्हाला देवाने जे काही विशेष दान आहे ते दिलेले नाहीये किंवा जे काही तुमच्या आतमध्ये जे काही कला कौशल्य आहे, ज्ञान आहे, बुद्धी आहे, ते देवाने तुम्हाला यासाठी दिले की तुम्ही नेहमी इतरांच्या चांगल्यासाठी नम्रतेने त्याचा वापर करा. यासाठी दिलेला आहे. पण आपण ह्या दिवसांमध्ये ह्या विषयामध्ये जागरूक असणं फार गरजेचं आहे, की आपल्याला देवाने दिलेली जी काही विशेष दान आहे, कला कौशल्य आहे, ज्ञान आहे, बुद्धी आहे, त्याचा आपण इतरांसाठी चांगला वापर करतो का? का इतरांनी आपला द्वेष केल्यामुळे आपण पण त्यांचा द्वेष करतो. इतरांनी आपला मत्सर केल्यामुळं आपण पण त्यांचा मत्सर करतो का? यासाठी आपण करतो. लक्ष द्या, आत्मपरीक्षण करा ह्या दिवसांमध्ये आपलं स्वतःचं. लोक आपलं द्वेष करतील. का करतील माहिती का? कारण आपण सत्याच्या मार्गाने चालतो. का लोक आपल्याला नापसंत करतात माहिती का? कारण आपण जे आहे ना पवित्र जीवन जगतो म्हणून लोक आपल्याला नापसंत करतात. का आपल्याला लोक लोक आपला हेवा करतात? का लोक आपल्याला नापसंत करतात? का लोक आपला मत्सर करतात माहिती का? कारण देवाने आपल्याला जी काही वरदानं दिलेली आहे ना, तिच्यामुळे लोक आपल्याला काय करतात माहिती का? तिच्यामुळे लोक आपला द्वेष करू लागतात. तिच्यामुळे लोक आपला जो आहे तो मत्सर करू लागतात. लोकांनी किती जरी मत्सर केला, लोकांनी किती जरी द्वेष केला, किती जरी लोकांनी आपल्याला नापसंत केलं, तरी देवाने आपल्याला जे काही वरदान दिलेले आहे ना,
त्याचा उपयोग आपण इतरांकरता नम्रतेने करणं गरजेचं आहे आणि योग्य गोष्टींसाठी आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. समोरचा आपल्यावर वाईट वागला म्हणून आपण त्याच्याबरोबर वाईट वागावं यासाठी आपण चुकीच्या पद्धतीने देवाने दिलेल्या टॅलेंटचा उपयोग करू नये. व्यवस्थितपणे नाही केलं, त्याच्याबरोबर अतिशय वाईट वागले, पण व्यवस्थितपणे त्याचा उपयोग जो आहे ना देवाने दिलेल्या टॅलेंटचा, ज्ञानाचा, स्वप्नांचा, त्याने चुकीच्या पद्धतीने केला नाही. तो करू शकला असता, पण नाही केला त्यांनी त्या ठिकाणी. आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करूया. अनेक वेळा आपल्यामध्ये अनेक टॅलेंट असतात, गुण असतात, पण काय त्याचा उपयोग आपण इतरांच्या चांगल्या गोष्टीसाठी करतो का? का इतरांना पाडण्यासाठी करतो? इतरांना पाडण्यासाठी करण्याकरता देवाने आपल्याला त्या गोष्टी दिलेल्या नाही. आणि म्हणून आपण आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे, का लोक तुम्हाला नापसंत करतात? तर तुमच्या चांगल्या कामामुळं लोक तुम्हाला नापसंत करत असतात. लक्ष द्या. तुमचं जे चांगलं काम आहे ना, त्या चांगल्या कामामुळं लोक तुम्हाला काय करतात? नापसंत करतात. बघा, मत्तेचं पुस्तक 5वा अध्याय आपण काढू. मत्ते 5 आणि 11 आणि 12 वचन. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्या पूर्वी जे संदेश होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छेड केला. व्हेरी गुड, प्रेज द लॉर्ड. बघा, वचनात सांगितलेलं आहे स्पष्टपणे. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगत आहे की तुमच्या चांगल्या कामामुळं तुम्हाला नापसंत केलं जातं. आणि येशूला देखील त्याच्या चांगल्या कामामुळे नापसंत केलं गेलं. येशूने काही वाईट कृत्य केलंच नव्हतं. आंधळ्यांना डोळे देणं, मुक्यांना वाचा देणं, बहिरांना कान देणं, लंगड्यांना चालवणं, आजारांना बरं करणं, मेलेल्यांना जिवंत करणं, त्यानंतर देवाविषयीची जी काही माहिती आहे ती लोकांना सांगणं. म्हणजे विचार करा, येशूने चांगल्या गोष्टी केल्या नंतरही आपण पाहतो की येशूला नापसंत जे आहे ना ते लोकांकडनं करण्यात आलं. आणि येशू ह्या ठिकाणी वचनात हेच म्हटलेलं आहे की बघा, इथं जे वचन आहे ना, माझ्यामुळे, तिथं आपण येशू हा शब्द ठेवू आणि मग हे वचन वाचू. असं म्हटलेलं आहे, येशूमुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील ना आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील ना, तेव्हा तुम्ही आशीर्वादित आहात. लक्ष द्या. म्हणजे तुमचं जे काम आहे ना, हे देवाला आवडणारं आहे. आणि असा काही वर्ग असतो की त्या वर्गामध्ये तुम्ही जे चांगलं काम करतात ना, त्या कामामुळे लोक देवाला ओळखू लागतात. पण त्यांच्यामध्ये असे पण काही लोक असतात की ज्यांना तुमचं चांगलं काम आवडत नाही. ज्यांना तुमचं चांगलं काम काय होत नाही, आवडत नाही. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण शिकणार आहोत, आपण जे आहे ते निंदनाचा जो दाखला आहे तो आपण शिकणार आहोत. कशा प्रकारे वैरी रात्री आला आणि गावामध्ये निंदन पेरून गेला, हे आपण येणाऱ्या दिवसांमध्ये आपण शिकणार आहोत. लक्ष द्या. म्हणजे विचार करा की आपण ज्या वेळेला चांगलं काम करतो ना, त्यावेळेला ते चांगलं काम सर्वांनाच आवडत नाही. त्यामध्ये अशी काही लोक असतात की जे तुमच्या चांगल्या कामाची निंदा करतात आणि जे तुमच्या चांगल्या कामाचा द्वेष देखील करतात. कारण येशूच्या चांगल्या कामाची निंदा करण्यात आली आणि येशूच्या चांगल्या कामाबद्दल त्याचा द्वेष देखील करण्यात आला. कारण वचनामध्ये स्पष्टपणे आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांनी माझी निंदा केली तर ते तुमची पण करतील. त्यांनी माझा छळ केला ते तुमचं पण छळ करतील. ते माझ्या विरोधामध्ये बोलले ते तुमच्या विरोधामध्ये पण बोलतील. त्यांनी मला नापसंत केलं ते तुम्हाला पण नापसंत करतील. त्यांनी काय येशूला नापसंत केलं? कारण येशूचं काम चांगलं होतं. ते तुम्हाला का नापसंत करतील? कारण तुमचं काम चांगलं आहे. लक्ष द्या. आपण ज्या वेळेला वचन वाचतो ना, देवाचं वचन स्पष्टपणे आपल्याला हे सांगत आहे. आणि आपण पाहतो की तुमच्या चांगल्या कामामुळे लोक तुमची निंदा व द्वेष करतात. अनेक वेळा आपल्याला ह्या गोष्टींचा सामना करावा लागतो. अनेक वेळा करावा लागतो. आणि आपण पाहतो की ज्यावेळेला प्रेषितांचं पुस्तक 16वा जो अध्याय आहे, त्याचं जे
त्याचं ते वचन 23 आहे. तर त्या वचन 23 मध्ये आपल्याला पौल आणि शिलास दिसतो. पौल आणि शिलास जे आहे ना, यांनी यांनी चांगलं काम केलं. लोकांना देवाचं जे वचन आहे ना, ते वचन सांगत होते ते. आणि वचन सांगता सांगता एक जी अशुद्ध आत्मा लागलेली जी काही मुलगी आहे, जी आपल्या मालकाला पुष्कळ दैवी प्रश्न सांगून कमाई करून द्यायची, तर त्या मुलीमधून पौलाने अशुद्ध आत्मा काढला. तर तो जो मालक आहे, त्या मालकाने पौल आणि शिलासला काय केलं माहिती का, त्या ठिकाणी बंदीगृहामध्ये टाकून दिलं. का टाकलं? कारण त्याची जी काही मिळकत आहे ना, ती निघून गेली. बघा वचन बघा त्यांचं, प्रेषित 16 ते 18 बघा, प्रेषित 16 ते 18. मग असे झाले की आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता कोणी एक मुलगी आम्हाला आढळली, तिच्या अंगात येत असे. ती दैव प्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे. ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, हे लोक परात्पर देवाचे दास आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवतात. असे ती पुष्कळ दिवस करत असे. मग पौलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या पिचासाला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की तू तिच्यामधून निघून जा. आणि ते तात्काळ निघून गेले. व्हेरी गुड. आता ही चांगली की वाईट आहे? देवाच्या सेवकांनी ह्या ठिकाणी त्या मुलीमध्ये असलेलं जे काही पिशाच्च आहे, जो काही अशुद्ध आत्मा आहे, जो आपल्या मालकाला पुष्कळ मिळकत करून द्यायचा, त्या ठिकाणी वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पौलाने त्या मुलीमधून तो अशुद्ध आत्मा काढला. चांगलं काम केलं. पण त्याचं प्रतिफळ काय भेटलं माहिती का पौलाला आणि शिलासला? वचन 23 वाचा. वचन 23 मध्ये मग पुष्कळ प्रतिफळ. येस. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदी शाळेत टाकून त्यांनी बंदी शाळेच्या नायकाला व त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. काय बघा, चांगलं काम केलं आणि त्याची शिक्षा काय? पुष्कळ फटके मारले आणि जेलमध्ये कोंडून टाकले. जेलमध्ये काय केलं त्यांना? त्यांना कोंड म्हणजे लक्ष द्या, तुमचं जे चांगलं काम आहे ना, अनेकांना आवडत नाही. आणि तुमच्या त्या चांगल्या कामामुळे अनेक लोक तुमचा द्वेष करतात. तुमच्या त्या चांगल्या कामामुळे अनेक लोक तुम्हाला नापसंत करतात. तुमच्या त्या चांगल्या कामामुळे अनेक लोक तुमचं मत्सर करतात. आणि अनेक लोक तुमच्या त्या चांगल्या कामामुळं तुम्हाला कोणत्या ना कोणत्या वाईट गोष्टीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात. सर्वांना चांगलं काम आवडत. मग आता आपण पाहतो की ह्या ठिकाणी पौलाला आणि शिलासला फटके मारण्यात आले, तुरुंगात टाकण्यात आले. त्यांच्याबरोबर लोक एवढे वाईट वागले कारण ते चांगलं करणार होते. आपण जर चांगलं काम करायला लागलो तर आपल्या बरोबर देखील लोक वाईट वागतात. आपल्याबरोबर देखील लोक वाईट वागतील. मग आता लोक आपल्याबरोबर चांगलं काम केलं असल्या कारणामुळे वाईट वागतं म्हणून आपण चांगलं काम करणं सोडून द्यायचं का? आपण चांगलं काम करणं बंद करायचं का? लक्ष द्या, चांगलं काम करत राहणं हे चांगलं आहे. कारण चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला माणसाकडनं प्रतिफळ भेटत नाही, तर देवाकडनं प्रतिफळ भेटत. आणि आपण माणसाकडनं चांगल्या कामाचं प्रतिफळ मिळवण्याची कधीच काय करायची माहिती का, अपेक्षा ठेवायची नाही. आपण देवाकडनं चांगल्या कामाचं प्रतिफळ मिळवण्याची आपण काय केलं पाहिजे का, नेहमी अपेक्षा ठेवली पाहिजे. हा, चांगलं काम करतो म्हणून लोक आपल्याला त्रास देतात ना, पण ते चांगलं काम देवाला आवडतं. लोकांना नाही आवडत, काळजी करू नका. देवाला आवडतं ना. तुमच्या चांगल्या कामाची जी काही पावती ना, ती देव देईल तुम्हाला. लोक तुम्हाला चांगली पावती कधीच देणार नाही. लोक तुमचा द्वेष करतील, लोक तुमचा हेवा करतील, लोक तुम्हाला नापसंत करतील. करू द्या. चांगलं काम करणं बंद करू नका. हे करत राहा. लोकांना नाही आवडलं तुम्ही, काही हरकत नाही. पुढचा जो मुद्दा आहे तो हा आहे, का लोक तुम्हाला नापसंत करतात. त्याचा पुढचा मुद्दा हा आहे, तुमच्या विश्वासामुळे लोक तुम्हाला नापसंत करतात.
बघा, 2 तिमोथी 3 अध्याय आणि वचन 12 आपण वाचू. 2 तिमोथी 3 अध्याय आणि वचन 12. ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्य क्रमण करण्यास जे पाहतात त्या सर्वांचा छेड होईल. हा, जे पण भक्तिमय जीवन जगू इच्छितात त्या सर्वांचा छळ होईल. आता विचार करा, तुम्हाला भक्तिमान जीवन जगायचं की नाही जगायचं भक्तिमान जीवन? येशू जगला भक्तिमान जीवन. ज्यांना ज्यांना देव कळाला ते सर्वजण भक्तिमान जीवन जगले, पण लक्ष द्या, त्यांचा छळ पण झाला. तुम्ही देवावरती विश्वास ठेवतात ना, तुमच्या त्या विश्वासामुळेच लोक तुम्हाला नापसंत करू लागतात. का? कारण तो विश्वास तुम्हाला हे सांगतो की तुम्ही भक्तिमान जीवन जगणारे लोक आहात, किंवा तुम्ही भक्तिमान जीवन जगलं पाहिजे, कारण तुम्ही भक्तिमान जीवन जगता. हे लोकांना आवडत नाही भक्तिमान जीवन जगणं, म्हणून लोक द्वेष करतात, म्हणून लोक तुम्हाला नापसंत करतात, म्हणून लोक तुमचा विरोध करतात, तुम्हाला छळतात लोक. पण लोक छळतात म्हणून आपण भक्तिमान जीवन जगणं सोडून द्यायचं का? लोक विरोध करतात म्हणून आपण देवावर विश्वास करणं सोडून द्यायचं का? लक्ष द्या, ह्या ठिकाणी देववचन सांगत आहे की येशूमध्ये सुभक्तीने आयुष्य क्रमण करण्यास जे पाहतात ना त्या सर्वांचा छळ होणार आहे. कारण जगामध्ये अशी लोक आहे की ज्यांना भक्तिमान जीवन जगणारे लोक आवडत नाहीत, चांगलं जीवन जगणारे लोक आवडत नाही. हा, त्यांच्यामध्ये बसणं उठणं, त्यांच्यासारखं वागणं बोलणं, विचार करणं, हसी मजाक सर्व व्यसन, असं तुम्ही जीवन जगलं ना त्यांना आवडल, त्यांना तुम्ही आवडाल. पण थोडं काही साईड ट्रॅक झाला आणि तुम्ही भक्तिमान जीवन जगलाय का, ते तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करते. कारण काय माहिती का, जो देवामध्ये भक्तीपूर्वक जीवन जगतो ना त्याचा छळ होईल, त्याला त्रास देण्यात येईल. आणि असं एक व्यक्ती आपण प्रेषितांच्या पुस्तकामध्ये 7वा जो अध्याय आहे ना, 54 ते 60 वचन जेव्हा आपण वाचतो ना, तर त्या वचनामध्ये आपल्याला दिसून येतो, आणि त्याचं नाव आहे स्टेफन. त्याचं नाव काय नाही, त्याचं नाव स्टेफन आहे. लक्ष द्या, स्टेफनाला भक्तिमान जीवन त्यांनी जगलं असल्या कारणामुळं त्याला दगडमार करून मारून टाकण्यात आला. पण तुम्ही बघा, ज्या वेळेला तुम्ही प्रेषितांचं पुस्तक आपण काढू, 7वा अध्याय, प्रेषित 7वा अध्याय आपण काढू, आणि प्रेषित 7व्या अध्यायामध्ये बघा, तो भक्तिमान पुरुष होता, भक्तिमान जीवन जगला, आणि त्याचं भक्तिमान जीवन जगणं हे लोकांना आवडलं नाही, म्हणून लोकांनी त्याला दगडमार करून काय केलं माहिती का, त्याला मारून टाकलं. आणि मरत असताना त्यांनी काय प्रार्थना केली बघा, कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. 59 आणि 60. ते दगड मार करत असता स्टेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस. असे बोलून तो झोपी गेला. हा, झोपी गेला म्हणजे तो मेला. पण मरण्या अगोदर त्यांनी काय केलं? मरण्या अगोदर त्याची प्रार्थना बघा काय आहे. मी मी कोणत्या प्रकारच्या मरणाने मरत आहे हे बघण्यापेक्षा मी ज्या पण मरणाने मरणार आहे ना, त्यावेळेला माझा जो आत्मा आहे त्याचा स्वीकार कर, पहिली प्रार्थना. दुसरी प्रार्थना ही आहे की त्याने गुडघे टेकून मोठ्याने देवाला म्हटलं की देवा, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको. कोणाकडं? जे जे लोक त्याला दगड मारतात त्या प्रत्येकाकडे. कारण हत्या करणं पाप आहे. निगम 20 मध्ये जेव्हा आपण वाचतो ना, त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे 10वी जी आज्ञा आहे बघा, निर्गम 20 काढा. निर्गम 20 मध्ये, निर्गम 20 आणि त्याचं 13 वचन. खून करू नकोस. खून करू नको. ह्या लोकांनी खून केला त्याचा, आणि त्याची देवाकडे प्रार्थना काय, देवा हे पाप त्यांच्याकडे मोजू नको, त्यांना क्षमा कर. त्याने काय केलं नव्हतं, तुम्ही हा 7वा अध्याय पूर्ण वाचा. त्याने काहीच केलेलं नव्हतं. त्याने त्या ठिकाणी लोकांना त्याचं भक्तिमान जे जीवन आहे ना ते दाखवलेलं होतं.
तुम्ही भक्तिमान जीवन जगायला सुरुवात केली किंवा तुम्ही भक्तिमान जीवन जगत असले की लोक तुम्हाला इथपर्यंत त्रास देण्याकरता पण मागे पुढे विचार करत नाही. इथपर्यंत त्रास जे आहे ना, लोक देण्याच्या तयारीमध्ये असतात. का माहिती का? कारण तुमचं जीवन हे भक्तिमान आहे. तुमचं जीवन हे पवित्र आहे. तुमचं जीवन हे देवाला ग्रहणयोग्य असं आहे. म्हणून तर लोक करतात. पण लक्ष द्या, लोक विरोध करत जरी असले ना, तरी दृढ विश्वासाने भक्तिमान जीवन जगणं गरजेचं आहे. लोक त्रास देतात म्हणून भक्तिमान जीवन सोडणं हे न आवडणार आहे. देवाचे सांगते की जे तुमच्या शरीराला हानी करू शकतात त्यांना घाबरू नका. जे तुमच्या शरीराचा वध करू शकतो त्यांना घाबरू नका. जो तुमच्या आत्म्याचा आणि शरीराचा वध करू शकतो त्याला घाबरा. तो देव आहे. तो देव आहे. लक्ष द्या. पुढचा जो मुद्दा आहे ना, तो हा आहे, का लोक तुम्हाला नापसंत करतात किंवा तुमचा द्वेष करतात किंवा तुम्हाला तुमचा विरोध ते करतात. तर त्याचा पुढचा मुद्दा आहे की लोकांमध्ये समजुतीचा अभाव असतो म्हणून, कमतरता असते म्हणून. लोकांमध्ये समजुतीचा अभाव असतो म्हणून ते तुम्हाला नापसंत करू लागतात. आणि योहानाचं पुस्तक 16 अध्याय 1 ते 3 वचन पहा. योहान 16 अध्याय आणि 1 ते 3 वचन. तुम्ही अडखळले जाऊ नये म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. ते तुम्हाला सभा बहिष्कृत करतील इतकेच काय, पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करत आहोत असे वाटेल अशी वेळ येत आहे. त्यांनी पित्याला व मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील. व्हेरी गुड. म्हणजे विचार करा, लोक आज तुम्हाला का नापसंत करतात किंवा लोक आज तुमचा का द्वेष करतात किंवा लोक आज तुमचा विरोध का करतात माहिती का? कारण तुम्ही जे जीवन जगत आहात ना, त्याच्याविषयी त्यांना माहिती नाही. म्हणजे बघा, इथं म्हटलेलं आहे वचन 3च्या अ भागामध्ये, त्यांनी पित्याला आणि मला ओळखलं नसल्या कारणामुळं. म्हणजे विचार करा, एखादा व्यक्ती देवाला ओळखत नाही तर त्याला देवाचं जीवन काय हे माहिती होईल का? पण जर तुम्ही देवाला ओळखतात आणि देवाचं जीवन काय आहे ते तुम्हाला माहिती असल्या कारणामुळे तुम्ही ते जगू लागतात, आणि हेच जीवन तुमचा विरोध करणाऱ्या व्यक्तीला माहिती नसतं म्हणून तो तुमचा विरोध करतो, म्हणून तो तुम्हाला नापसंत करतो, म्हणून तो तुमचा द्वेष करतो, तुमची निंदा करतो, म्हणून तो तुम्हाला छळतो. लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो माहितीये का? लोकांना ख्रिस्ती जीवनाविषयी काहीच माहिती नसतं म्हणून ते तुम्हाला नापसंत करतात व ते तुमचा विरोध करतात. जर ख्रिस्ती जीवनाविषयी जर माहिती असतं तर त्यांनी तुमचा विरोध केला नसता, त्यांनी तुम्हाला त्रास दिला नसता, त्यांनी त्यांनी तुमचा द्वेष केला नसता, निंदा केली नसती, त्यांनी तुम्हाला छळलं नसतं. पण त्यांना माहिती नाहीये ह्या गोष्टी, म्हणून ते ह्या सर्व गोष्टी ते करत आहेत. आणि आपण पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये देखील संत पावलाला अशा प्रकारच्या लोकांमध्ये असलेल्या समजुतीच्या करावं लागेल. लोकांनी पावलाला पसंत केलं नाही. 28व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो तो, म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की खऱ्या अर्थाने लोकांना आता ह्या दिवसांमध्ये प्रेमाने आणि संयमाने ख्रिस्ती जीवन जे काय आहे ना, ते समजून सांगायचं आहे, ते शिकवायचं आहे. जर ते आपण समजून सांगितलं, जर आपण शिकवलं, तर लोक बदलतील, जीवन बदलतील, परिवार बदलल, गाव बदलल, शहर बदलल. लक्ष द्या, लोक तुम्हाला का नापसंत करतात? कारण त्यांच्यामध्ये समजुतीचा अभाव आहे किंवा समजुतीचं कमतरता त्याच्यामध्ये आहे. त्यांना खरं ख्रिस्ती जीवन काय आहे माहिती नाही, खरं भक्तिमान जीवन काय त्यांना माहिती नाही, आणि म्हणून ते तुमचा द्वेष करतात. म्हणून ते तुम्हाला जे आहे ते तुम्हाला ते तुमचा ते द्वेष करतात, तुम्हाला नापसंत करतात, तुम्हाला त्रास देतात, तुमच्या विरुद्ध षड्यंत्र करतात. आणि लक्ष द्या, अशा प्रकारे ह्या गोष्टी आपण शिकलो आहे की का लोक तुम्हाला नापसंत करतात. देवा या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. यावेळेला आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू. आणि मी विनंती